नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ नंबर्स म्हणजे संख्याचे वर्गीकरण या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। मित्रांनो, आपल्याला संख्यांचे सर्व प्रकार माहित असले पाहिजेत। संख्यांचा उदय कसा झाला आपण हे बघूया, म्हणजे संख्या कशा त्याचे टाइप्स निर्माण झाले हे आपण बघूया। पण या संख्यांचा उपयोग कुठं कुठं होतो, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ नंबर आपल्याला कशासाठी पाहिजे मित्रांनो, आपण जोपर्यंत गणित शिकतो किंवा जोपर्यंत गणितावर आधारित परीक्षा देतो तोपर्यंत आपल्याला संख्येचे टाइप्स लागणारच आहेत आणि ही एकदम बेसिक गोष्ट आहे, टाइप्स ऑफ नंबर किंवा क्लासिफिकेशन ऑफ नंबर। तर मित्रांनो, आपण बघूया नंबरचा कसा उदय झाला किंवा संख्यांचा उदय कसा झाला। बघा आता मित्रांनो, जेव्हा आदी माणूस होता तर आदी माणूस काय राहायचा, समूहात राहायचा। समूहात वेगवेगळे लोक होते। पुन्हा त्याला पाळीव प्राणी म्हणजे प्राणी पाळण्याची सवय लागली त्याला। तर तेव्हा काय होता विषय की आपल्या समूहात किती लोक आहेत किंवा आपल्याकडे पाळीव प्राणी किती आहेत किंवा काही खायला आणले, फळे आणले किंवा हत्यार आहेत, तर ते हत्यार मोजायची कशी याच्यासाठी त्यांनी संख्यांचा शोध लावला म्हणजे संख्याचा उदय झाला। कोणत्या भाषेत काही म्हणत असतील, कोणत्या भाषेत काही म्हणत असतील, पण संख्या तिथून उगवत झाल्या, बरोबर। तर आता बघा काय आहे विषय की आता समजा त्यांच्या गटामध्ये काही माणसं असतील, बरोबर, तर ती माणसं मोजायचे कसं, तर ते मोजायला कसं सुरू केलं त्यांनी, बघा 1 2 3 4 5 असं मोजायले। ते शून्यापासून मोजतील का, नाही मोजताल कुठून आपण 1 2 3 4 इथपासून मोजणार, म्हणून बरोबर का ह्या निसर्गातूनच आल्या संख्या, म्हणजे निसर्गात जो आदी मानव राहत होता त्याच्यापासून या संख्या आल्या, म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर म्हटलं जातं, बरोबर। म्हणून आपला संख्येचा पहिला प्रकार कोणता मित्रांनो, नॅचरल नंबर। लिहितो मी आता, काय पहिला प्रकार कोणता, नॅचरल नंबर। मित्रांनो, आता हे नॅचरल नंबरला नैसर्गिक संख्या म्हणतात। काय नैसर्गिक संख्या मराठीत म्हणतात। मित्रांनो, आता पुढे बघा, पहिल्यांदा मी सांगितलं होतं या संख्यांचा शोध का लावला, मोजण्यासाठी, विविध गोष्टी मोजण्यासाठी या संख्यांचा शोध लावला, म्हणजेच काउंट करण्यासाठी, काय दिलेल्या गोष्टी आपल्याला काउंट करण्यासाठी यांचा शोध लागला, म्हणून यांना मोज संख्या पण म्हणायचं किंवा इंग्रजीमध्ये काउंटिंग नंबर सुद्धा म्हणायचं। बघा काय मोज संख्या किंवा काउंटिंग नंबर, काय काउंटिंग नंबर म्हणजे गिनती करण्यासाठी। आता बघा मित्रांनो, आपण मोजतो कुठून, 1 पासून, 1 2 3 4, बरोबर। मग आपण नॅचरल नंबर कुठून लिहिणार मित्रांनो, मी 1 2 3 4 5 आणि पुढे बघा आता मित्रांनो, समजा मी तुम्हाला सांगितलं आकाशातील तारे मोपा, बरोबर, आकाशातील तारे मोजा म्हणलं, तर तुम्ही कसे मोजताल, 1 2 3 4 पासून सुरुवात करताल, काय अडचण नाही, 1 लाखावर जाताल, 10 लाख किती बी, पण त्याच्या पुढे मोजणार तर तुम्ही तारे किती, असंख्य तारे आहेत, म्हणजे आपण मोजूच शकत नाही। म्हणून आपण बघा नैसर्गिक संख्या ह्या पण असंख्य आहेत, त्या पण संपत नाहीत, इनफायनाईट आहेत। काय इनफायनाईट म्हणजे मी कसं लिहिणार बघा, इनफायनाईटला ह्या असंख्य आहेत, त्या संपत नाहीत। आता मित्रांनो, विषय काय झाला, आपल्याला मोजता येईल, काय नॅचरल नंबर मुळे आपल्याला काही गोष्टी मोजा येईल, बरोबर। त्यानंतर आता प्रश्न पडला की बाबा की माझ्याकडे 10 प्राणी होते, किती 10 प्राणी होते, बरोबर। ते 10ची 10 प्राणी मी दुसऱ्याला देऊन टाकले, काय 10 समजा बैल होते, 10ची 10 बैल मी दुसऱ्याला देऊन टाकले, म्हणजे काय झाले, वजा झाले, 10 मधून 10 गेले, किती उरले मित्रांनो, 0। पण बघा ह्या नैसर्गिक संख्येमध्ये 0 आहे का मित्रांनो, नैसर्गिक संख्येमध्ये 0 नाही, म्हणजे काहीच नाही, या अवस्थेला डिनोट करण्यासाठी नंबरच नव्हतं त्यांच्याकडे, म्हणून शून्याची उत्पत्ती झाली, बरोबर आहे, किंवा 0 ऍड केला। आता ह्या संख्या अपूर्ण झाल्या, नैसर्गिक संख्या काय झाल्या, अपूर्ण झाल्या, कारण त्यात 0च नाहीये, म्हणून त्या संख्यांना पूर्ण करण्यासाठी 0 लावावा लागला, म्हणून त्या संख्यांना काय म्हणतात, पूर्ण संख्या किंवा होल नंबर। पूर्णला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या। आता तो एक नवीन प्रकार आला, म्हणजे आता बघा काय हे झाले दुसरा प्रकार, काय आता होल नंबर्स। कोणते, होल नंबर्स, त्यालाच मराठीत काय म्हणायचं मित्रांनो, पूर्ण संख्या। का की नैसर्गिक संख्येला या संख्येने पूर्ण केलंय, म्हणून याला
पूर्ण संख्या म्हणायचं. आता मित्रांनो एक गोष्ट राहील बघा, नॅचरल नंबर आपण जनरली कॅपिटल एन ने डिनोट करतो, ते कन्व्हेन्शन आहे. काय कॅपिटल एन ने नॅचरल नंबर आपण दाखवतो. पुन्हा त्यानंतर आता हे होल नंबर असतात, ते होल नंबर आपण कॅपिटल डब्ल्यू दाखवतो. कोणत्या कॅपिटल डब्ल्यू. आता हे होल नंबर मध्ये काय मित्रांनो, नॅचरल नंबर मध्ये फक्त शून्य ऍड केलं आपण, बाकी काहीच केलं नाही. नॅचरल नंबर मध्ये शून्य ऍड केला. कसा बघा, आता समजा आधी आपण नॅचरल नंबर लिहून घेऊया. 1 2 3 4 हे 5 पुन्हा अनंत. बरोबर. ऍड काय केलाय फक्त शून्य. म्हणजे आपल्या पूर्ण संख्या कुठून सुरू होतात मित्रांनो, 0 1 2 3 4 5 अनंत. त्यालाच आपण होल नंबर म्हणतो. समजलं. नैसर्गिक संख्या आणि होल नंबर मध्ये फरक काय, फक्त शून्य आगाव येतं. बरोबर. त्यानंतर आता मित्रांनो बघा, आता नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला 1 2 3 4 दिसतंय, इथे 0 1 2 3 4 5 दिसतंय. तुम्ही निगेटिव्ह नंबर पण बघितले असतील, ऋण संख्या, मायनस नंबर. मायनस म्हणायचं नसतं त्याला, निगेटिव्हच म्हणायचं असतं. पण चला, बोलण्याच्या चालण्यात आपल्या भाषेत येतं काय, निगेटिव्ह नंबर बघितलेत का किंवा ऐकलेत का. बघा, आपण बातम्यामध्ये ऐकतो की काश्मीरमध्ये पारा शून्याच्या खाली गेला. पारा म्हणजे तापमान. बरोबर. तापमान शून्याच्या खाली गेलं म्हणजे निगेटिव्ह मध्ये गेलं, ऋण मध्ये गेलं. कसं बघा, -35 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस असं सांगतात ना बातमीवाले. तर ते निगेटिव्ह नंबर कुठं दाखवायचे आपल्याला, इथे दिसतात का कुठं निगेटिव्ह नंबर. मग ते निगेटिव्ह नंबर पण आपल्याला दाखवावं लागतील. नंबर आहेत मग नंबर तर दाखवावं लागतील. मग त्यासाठी नवीन प्रकार आहे कोणता, इंटिजर्स, पूर्णांक संख्या. काय त्याला काय म्हणायचं, पूर्णांक संख्या. बघा आता मी लिहितो, त्याला काय म्हणायचं, इंटिजर्स. त्याला मराठीमध्ये म्हणणार आपण पूर्णांक संख्या. काय, पूर्णांक संख्या. मित्रांनो पूर्णांक संख्या आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल झेड ने. कशाने, कॅपिटल झेड ने. आता या पूर्णांक संख्या तुम्हाला सांगितलं मी काय, पॉझिटिव्ह नंबर आहेत आपल्याकडे, पुन्हा शून्य आहे आणि फक्त आता उरले काय, निगेटिव्ह नंबर. आता हे सर्व आपण कशावर दाखवतो का, नंबर लाईन वर दाखवतो. बघा कसं, ही नंबर लाईन काढली. नंबर लाईनच्या मधोमध असतो मित्रांनो शून्य. मधोमध काय असतो, शून्य असतो. उजवीकडे हेच नंबर कोणते, पॉझिटिव्ह नंबर्स. 1 2 3 4 5 आणि मित्रांनो कुठपर्यंत जातं हे, अनंतपर्यंत. हे असा मी ॲरो दाखवला म्हणजे ते अनंतपर्यंत असतं, ते संपतच नाही. म्हणजे काय झालंय, पॉझिटिव्ह इन्फिनिटी. बरोबर आहे, इन्फिनाइट, अनंत. पुन्हा आता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की ऋण संख्या कोणते, हे तापमान कसं निगेटिव्ह मध्ये दाखवतात, तेच संख्या आपल्याला दाखवायच्यात. काय, शून्याच्या अलीकड. शून्याच्या अलीकड. -1 -2 -3 -4 -5 -6. पुढे काय मित्रांनो, -इन्फिनिटी. म्हणजे इन्फायनाइट. इकडे पण असंख्येत, ऋण संख्या पण असंख्येत, धनसंख्या पण असंख्येत आणि शून्य एकटा. आता मित्रांनो शून्य हा ऋण पण नसतो आणि शून्य हा धन पण नसतो. नीट लक्षात ठेवा, शून्य हा धन पण नाही आणि ऋण पण नाही, तो न्यूट्रल नंबर आहे. काय, तो न्यूट्रल नंबर आहे. आता लक्षात आलं का मित्रांनो, इंटिजर्स मध्ये कोण कोण असतंय, एक निगेटिव्ह नंबर्स, पुन्हा शून्य आणि पॉझिटिव्ह नंबर्स. हे 3 प्रकारची संख्या इंटिजर्स मध्ये असतात. आता मित्रांनो इंटिजर्स झाली. आता मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये कुठं अपूर्णांक दिसतोय का, अपूर्णांक, वेगवेगळे प्रकारचे अपूर्णांक असतात ना. बघा आता काय, 2/3 5/6 बरोबर आहे, किंवा ऋण 3/7 बरोबर. अशा संख्या तुम्हाला दिसत आहेत का, नाही दिसत. मग त्या पण संख्या आपल्याला दाखवावं लागतील ना, त्या पण संख्येचा काहीतरी प्रकार असेल, मग ते आपण बघूया. मित्रांनो यानंतरचा टाईप आहे रॅशनल नंबर्स. त्यालाच मराठीत आपण परिमेय संख्या म्हणतो. तर रॅशनल नंबर म्हणजे बघा मित्रांनो, जे आपण अपूर्णांक असतात. काय, अपूर्णांक थोडक्यात बरं का, समजण्यासाठी सांगतो मी. बघा किती, 2/3 आहे, पुन्हा -5/7 आहे. अशा संख्या आपल्याला इथे दिसतात का कुठं मित्रांनो, नॅचरल नंबर मध्ये, होल नंबर मध्ये, इंटिजर्स मध्ये. ह्या संख्या कुठे दिसतात का तुम्हाला, नाहीये. मग ह्या संख्या आपल्याला डिनोट करावं लागतील. या संख्यांचं पण आपलं वर्गीकरण करावं लागेल. म्हणून एक नवीन नंबरचा क्लास किंवा नंबरचा टाईप कोणता, रॅशनल नंबर. त्याला आपण कॅपिटल क्यू ने डिनोट करतो. कोणत्या, कॅपिटल क्यू ने डिनोट करतो. आता रॅशनल नंबर कसे, त्याची व्याख्या काय, हे आपण आता समजून घेऊया. बघा मित्रांनो सिंपल व्याख्या त्याची, एकदम सिंपल, काहीच तुमचं कन्फ्युजन ठेवणार नाही मी. नीट लक्षात ठेवा. बघा आपण रॅशनल नंबर आपण P/Q या फॉर्म मध्ये लिहितो. कोणत्या, P/Q या फॉर्म मध्ये. म्हणजे थोडक्यात आपण अपूर्णांक कसं लिहितो, त्या फॉर्म मध्ये लिहितो. फक्त याच्यामध्ये 2-3 कंडिशन आहेत. बघा कंडिशन काय आहेत बघा, हे जे P आणि Q आहेत, हे जो P आणि Q आहे हे फक्त
इंटिजर असले पाहिजेत. काय असले पाहिजेत? इंटिजर. बघा इंटिजर आपण कशाने झेड ने डिनोट करतो, मी इथं लिहितो डबल इंटिजर्स. काय? इंटिजर्स. पी आणि क्यू हे इंटिजर्स असले पाहिजेत आणि त्यामध्ये हा क्यू फक्त 0 नसला पाहिजे. काय? क्यू हा 0 नसला पाहिजे, एवढीच कंडिशन आहे. सिंपल आहे. बघा आता मी उदाहरण देतो, उदाहरणानं समजून सांगतो. समजा आता मी 2/3 घेतलं. किती? 2/3 घेतलं. बघा मित्रांनो, पी आणि क्यू काय पाहिजे आपल्याला? इंटिजर पाहिजे. बघा पी आणि क्यू काय आहेत? इंटिजर आहेत का? बघा तिथं 2 दिसतंय, 3 दिसतंय, म्हणजे त्या लाईन मध्ये तुम्हाला माहिती नाही इकडे किती पण एक्सटेंड होते, तिकडे किती पण एक्सटेंड होते. बघा 2 इंटिजर आहे, 3 इंटिजर आहे, म्हणजे आपला हा काय झाला? रॅशनल नंबर झाला. फक्त चेक करताना काय करायचं मित्रांनो? क्यू 0 नसला पाहिजे. बघा पी किती आहे? 2 आहे. क्यू किती आहे? 3 आहे. क्यू 0 आहे का? नाही, म्हणजे आपला रॅशनल नंबर आहे. त्यानंतर आता बघा उदाहरण बघा, 4/0 घेतलं मी. किती? 4/0. यामध्ये पी कोणता आहे मित्रांनो? 4 आहे. क्यू काय आहे? 0. आता मित्रांनो पी जरी इंटिजर असला तरी क्यू इथं काय आहे? 0 आहे. मग हा रॅशनल नंबर असेल का? नाही, आपल्याला 0 नकोय. क्यू हा 0 नको आहे. बरोबर आहे. त्यानंतरच उदाहरण बघा मित्रांनो, काय? -13/5. किती? -13/5. आता -13 इंटिजर आहे, 5 इंटिजर आहे, काय अडचण नाही. आणि क्यू 0 नाही का? बघा ना, हे पी -13 आणि हे क्यू 5. क्यू 0 आहे का? नाही, म्हणजे हे आपलं रॅशनल नंबर आहे, काहीच अडचण नाही. आता याच्यामध्ये पुढे बघा आता मित्रांनो, काय? समजा मी संख्या काय घेतली? 3 घेतली. किती? 3. आता ह्या 3 मध्ये तुम्ही म्हणता सर पी कोणतंय, क्यू कोणतंय? बरोबर. मग मी या 3 ला असं लिहू शकतो का? 3/1. काय अडचण नाही. छेदामध्ये 1 लिहिलं किंवा गुणलं 1 न तरी काही फरक पडत नाही. मग काय झालं आपलं? 3 झाला पी, क्यू झाला 1. बघा हे दोन्ही इंटिजर आहेत आणि क्यू 0 आहे का? नाही, म्हणून हे झाला रॅशनल नंबर. आता मित्रांनो बघा, आता छेद जर 0 असेल तर रॅशनल नंबर नाही. बरोबर. आता हे झाले रॅशनल नंबर. आता मी एक उदाहरण देतो, तुम्हाला नीट लक्ष द्या. किती? √2. किती? √2. आता मी √2 तुम्हाला विचारलं, हा रॅशनल नंबर आहे का? तुम्ही म्हणता हो, काय अडचण नाही. छेद काही नाही म्हणजे आम्ही 1 लिहितो, म्हणजे हे झालं पी, हे झालं क्यू. पण √2 रॅशनल नंबर आहे का? बघा आता काढून बघू. पी हे √2 आहे का? ते इंटिजर आहे का? बघा तुम्ही तिकडं √2 कुठं तरी दिसतो नंबर मध्ये. आपल्याला बघायचे इंटिजर मध्ये. इंटिजर मध्ये कुठं तरी √2 दिसतंय का? √2 दिसत नाही आम्हाला. किती पण लाईन एक्सटेंड करा, दिसतच नाही. त्यामुळे √2 काय आहे? इंटिजर आहे का √2? नाही, म्हणजे हा रॅशनल नंबर नाही. √3 आहे का मित्रांनो? बघा √3. आता √3 ला जर मी खाली छेद 1 दिला तर √3 कुठे दिसतंय का नंबर लाईनवर? नाही दिसत. हे पण रॅशनल नंबर नाही. बरोबर. आता पुढे बघा मित्रांनो, जर मी असं लिहिलं √14, √4 आणि √16. आता मित्रांनो हे पण तुम्हाला दिसत नाही, पण ह्याचे व्हॅल्यू तर काढता येतात आपल्याला. किती? √4 किती असते? 2 असते. √16 किती असते? 4 असते. मी यांना असं लिहू शकतो ना. बरोबर आहे का? म्हणजे हे रॅशनल नंबर आहेत. हे रॅशनल नंबर आहेत. आता मित्रांनो जे रॅशनल नंबर आहेत ते रॅशनल नंबर आहेत. जे रॅशनल नंबर नाहीत, बघा हे रॅशनल नंबर नाही, हा रॅशनल नंबर नाही. जे रॅशनल नंबर नाहीत त्यांना काय म्हणायचं? इररॅशनल नंबर. काय म्हणायचं? इररॅशनल नंबर. आता ते पण मी टाईप तुम्हाला लिहून दाखवतो. बघा मित्रांनो, आता रॅशनल नंबर इथे लिहून दाखवतो मी. हे काय? रॅशनल नंबर. कशाने डिनोट करतो आपण मित्रांनो? कॅपिटल क्यू ने. त्याचे उदाहरण लिहितो मी फक्त. 2/3 -2/5 किंवा 4 किंवा -3/5. बरोबर. पुन्हा 4, पुन्हा मित्रांनो 0. आता 0 पण म्हणतो ना तुम्ही, 0 रॅशनल नंबर आहे का नाही? बघा मित्रांनो 0 ला मी असलो होतो 0/1. बरोबर. हा झाला पी, हा झाला क्यू. मित्रांनो आपल्याला पी आणि क्यू काय पाहिजे? तर रॅशनल नंबर पाहिजे. 0 आहे इथं, अडचण आहे का? पी ला म्हणलं का मी 0 पाहिजे नसायला पाहिजे, काय अडचण नाही. क्यू 1 आहे, क्यू 0 नाही ना, म्हणजे हा 0 पण काय झाला? रॅशनल नंबर झाला. त्यानंतर बघा मित्रांनो, हे झाले रॅशनल नंबर. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढला टाईप शिकायचा इररॅशनल नंबर. काय? इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबरला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. काय म्हणतो? अपरिमेय संख्या. आता मित्रांनो जे रॅशनल नंबर आहेत
ते सोडून बाकीच्या संख्यांना इरॅशनल नंबर आपण म्हणायचं, बरोबर. त्या सोडून संख्यांना इरॅशनल नंबर म्हणायचं. त्याला आपण क्यू डॅशने डिनोट करतो. काय? क्यू डॅश. म्हणजे क्यू ज्या रॅशनल नंबर आहेत त्या क्यू, आणि ज्या रॅशनल नंबर नाहीत त्या क्यू डॅश. आता रॅशनल नंबर तुम्हाला मी सांगितलं, जे आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही त्यांना आपण इरॅशनल नंबर म्हणतो. मग त्याचे उदाहरण काय मित्रांनो? √2, √3, पुन्हा √5, पुन्हा √7, पुन्हा √11. पुन्हा मित्रांनो आता मी एक विचारतो तुम्हाला, पाय रॅशनल आहे का इरॅशनल आहे? सांगा बरं. पाय इरॅशनल आहे का रॅशनल आहे? बघा आता मित्रांनो, तुम्हाला सर्वांना शाळेमध्ये पायची व्हॅल्यू तुम्ही 22/7 लिहिली, बरोबर. तर तुम्ही काय म्हणता, सर दोन्ही पण इंटिजर आहेत, क्यू शून्य नाहीये, म्हणजे हा रॅशनल नंबर असला पाहिजे. पण मित्रांनो आता नीट बघा, पायची व्हॅल्यू 22/7 नसते, ती अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते, अंदाजे व्हॅल्यू असते. पायची करेक्ट व्हॅल्यू ती नाहीये, ती फक्त आपण गणित सोडवण्यासाठी 22/7 ही व्हॅल्यू घेतो. पायची खरी व्हॅल्यू काय मित्रांनो? 3.14, पुन्हा डॅश 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 डॅश. ही व्हॅल्यू संपलेलीच नाही. सुपर कॉम्प्युटरचा उपयोग करून 5-5 लाख अंकापर्यंत व्हॅल्यू काढली, त्याचं उत्तर म्हणजे शेवट थांबलं पण नाही आणि रिपीट पण झालं नाही, बरोबर आहे. म्हणून पाय ही काय आहे? इरॅशनल नंबर आहे. पाय काय आहे? इरॅशनल. पुढे मी सांगणार आहे मित्रांनो की इरॅशनल आणि रॅशनलचा आणखी म्हणजे पॉईंट मधल्या संख्या असतात, 2.3, 5.6, ही रॅशनल आहे का इरॅशनल आहे ते पण मी सांगणार आहे. कळलं? इरॅशनल कोणत्या? √2, √3, √5, √7, √11, पुन्हा पाय, बरोबर. अशा इरॅशनल संख्या झाल्या. त्यानंतर मित्रांनो नीट लक्ष द्या, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर झाले. त्यानंतरचा पुढला टाईप आहे काय? रियल नंबर. काय? रियल नंबर. रियल नंबर, आणि त्यालाच मराठीमध्ये म्हणायचं वास्तव संख्या. काय? वास्तव संख्या. मित्रांनो आता हे रियल नंबर मध्ये काय असते मित्रांनो? हे आपण कॅपिटल आर ने डिनोट करतो, बरोबर आहे. आता मित्रांनो बघा, रियल नंबर म्हणजे काय? रॅशनल नंबर अधिक इरॅशनल नंबर म्हणजेच रियल नंबर, काहीच वेगळं नाही. काय? रॅशनल नंबर अधिक इरॅशनल नंबर यांनाच म्हणायचं रियल नंबर. रियल नंबर एवढ्या सोपे आहेत, बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला अभ्यासाला नाही, ते 11वी-12वीला असतं. रियल नंबर ज्या वास्तव संख्येत ज्या आपल्याला दिसतात, बरोबर आहे का, ज्यांना आपण कॅल्क्युलेशन करतो, ते रियल नंबर झाले. पहिला टाइप काय मित्रांनो? इमॅजिनरी नंबर्स. कोणता? इमॅजिनरी नंबर्स. हा टाइप आपल्याला एवढा महत्वाचा नाही आहे, 11वी-12वीला महत्वाचा टाइप. कोणता? इमॅजिनरी नंबर्स. यांना काल्पनिक संख्या म्हणायचं. काय म्हणायचं? काल्पनिक संख्या. इमॅजिन नंबरला काय म्हणायचं मित्रांनो? काल्पनिक संख्या. ते आपल्या अभ्यासाला नाही येत. त्यानंतर आता मित्रांनो आपण रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर पॉइंट मधल्या संख्या कशा डिटरमाइन करायच्या, की कोणती संख्या रॅशनल आहे कोणती संख्या इरॅशनल आहे ते आपण बघूया. मित्रांनो आता पॉइंट मधल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांना आपण रॅशनल ठरवायचं का इरॅशनल ठरवायचं, हे कसं ठरवायचं हे आपण बघणार आहोत. आता मित्रांनो बघा, आता पहिली जी संख्या किती? 0.4, बरोबर. 0.4, बरोबर. याच्यामध्ये हे इथं पुढे उत्तर जाते का? नाही, इथं 4 पैसेच थांबले, बरोबर. म्हणजे इथं खंडित झाले, लिमिट झाले, म्हणजे त्याला म्हणायचं टर्म झाले. काय? टर्मिनेट झाले. ते उत्तर टर्मिनेट झाले. इथं 5च्या पुढे झाले का उत्तर? नाही, इथं पण टर्मिनेट झाले. मग मी ह्याला काय लिहिणार मित्रांनो? टर्मिनेटिंग. काय म्हणणार मी? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग. आता पुढे बघा मित्रांनो, पुढे काय? आता 3 3 3 3 अनंत वेळेस रिपीट होते. काय? अनंत वेळेस रिपीट होते. पण काय होईल? रिपीट होईल. आणि इथं 2 7 2 7 2 7 हा ग्रुप रिपीट व्हायला, बरोबर आहे. पण हे टर्मिनेट तर होत नाहीये. हे टर्मिनेट होतंय का? थांबतंय का उत्तर कुठं? नाही. म्हणजे हे काय झालं? नॉन टर्मिनेटिंग. काय झालं? नॉन टर्मिनेटिंग. आणि पुन्हा रिपीट होते का नाही? 3 3 रिपीट होईल, 2 7 2 7 रिपीट होईल, म्हणजे काय? रिपीटिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिपीटिंग. आता पुढे काय मित्रांनो? ही जी √2 आहे आणि पाय आहे यांच्या व्हॅल्यू संपतच नाहीत आणि कुठं रिपीट पण होत नाहीत. यांच्या व्हॅल्यू म्हणजे यांच्यात एक अंक पण रिपीट होत नाही आणि कोणती संख्यांचा गट पण रिपीट होत नाही, काहीच रिपीट होत नाही. हे पायची व्हॅल्यू सुपर कॉम्प्युटर लावून आपण 1 लाख 5 लाख
अंकापर्यंत काढली तरी कोणताच पॅटर्न रिपीट झाला नाही, बरोबर. बघा आता हे खंडित होतंय का, नाही. म्हणजे हे काय झालं, नॉन टर्मिनेटिंग पण झालं. काय, नॉन टर्मिनेटिंग. आणि पुन्हा रिपीट होते काय, याच्यात काहीच रिपीट होत नाही, म्हणजे नॉन रिपीटिंग. आता बघा मित्रांनो, ज्या संख्या टर्मिनेट होतात आणि म्हणजे टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग यांना रॅशनल नंबर म्हणायचं. काय म्हणायचं, रॅशनल नंबर म्हणायचं. रॅशनल नंबर म्हणायचं. आणि ह्या संख्यांना ज्या रिपीट पण होत नाहीत आणि टर्मिनेट पण होत नाहीत त्यांना काय म्हणायचं, इररॅशनल नंबर. समजलं मित्रांनो. ज्या टर्मिनेट होतात किंवा टर्मिनेट होत नाहीत पण रिपीट होतात त्या रॅशनल नंबर, ज्या टर्मिनेट पण होत नाहीत ज्या रिपीट पण होत नाहीत त्या इररॅशनल नंबर. आता याच्यानंतर मित्रांनो आपण इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, पुन्हा कंपोजिट नंबर हे नंबर बघणार आहोत. मित्रांनो, संख्याचा पुढील प्रकार आहे सम आणि विषम संख्या. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण लहानपणापासून शिकलो आहेत समसंख्या आणि विषम संख्या. आता समसंख्या आणि विषम संख्या शिकताना आपले इंटिजर्स माहित पाहिजेत. तर इंटिजर्स आपल्याला माहिती आहेत, बरोबर आहे. तर शिकूया, चला बघा. इंटिजर्स आपण आधी लिहूया. काय, इंटिजर्स, बरोबर. आता इंटिजर्सचे दोन प्रकार पडतात, सम आणि विषम. काय, सम आणि विषम. बघा इथं मी लिहितो इवन, इथं लिहितो मी ऑड. काय, इथं इवन इथं ऑड. आता इवन म्हणजे सम आणि ऑड म्हणजे विषम. आता मित्रांनो, आपण आधी व्हिडिओमध्ये बघितले इंटिजर्स म्हणजे काय. बघा आता हे इंटिजर्स, हा हे 0 1 2 3 4 5 इकडं हे इंटिजर्स. आता इंटिजर्सचे टाइप्स पडलेत कोणते, इव्हन नंबर आणि ऑड नंबर. आता इव्हन नंबर कसे ओळखायचे, बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा नीट मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणायचं. काय म्हणायचं, इव्हन नंबर म्हणायचं. किंवा त्याला दुसरी ऑड मध्ये डेफिनेशन आहे, काय, 2 ने निशेष भाग जाणारे. काय, 2 ने निशेष भाग जाणारे म्हणजे पूर्ण भाग जाणारे, बाकी 0 राहते, बरोबर आहे. बघा त्याचे उदाहरण बघा. ना मायनस पासून सुरुवात करू आपण, इन्फिनिटी. -6 आहे समजा, -4 -2 पुन्हा 0 पुन्हा 2 4 6 पुन्हा इकडे इन्फिनिटी. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणायचं. किंवा दुसरी डेफिनेशन काय, त्यांना 2 ने निशेष भाग गेला पाहिजे. निशेष भाग म्हणजे काय, बाकी उरले नाही पाहिजे. 2 6 बाकी उरते का, नाही. 2 4, बरोबर. आता समसंख्येचे काय उदाहरण बघूया आपण. बघा 22 पुन्हा -42 पुन्हा 2348, बरोबर आहे. पुन्हा 1000 हे समसंख्येचे उदाहरण आहेत. मित्रांनो, 0 ही सुद्धा एक समसंख्या आहे. काय, 0 ही सुद्धा एक समसंख्या आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो विषम संख्या म्हणजे ऑड नंबर. आता ऑड नंबरची डेफिनेशन काय मित्रांनो, ज्यांच्या एकक स्थानी, काय उलटी, काय ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणायचं. किंवा ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, निशेष भाग जात नाही 2 ने, त्यांना विषम संख्या म्हणायचं. सिंपल त्याचं उदाहरण काय मित्रांनो, इकडं इन्फायनाइट, -7 -5 -3 पुन्हा -1 पुन्हा 1 पुन्हा 3 5 7 इकडं इन्फायनाइट. म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी 1 3 5 7 9 असतात त्यांना विषम संख्या म्हणजे सिंपल. त्याचे आणखी उदाहरण बघूया आपण. एक समजा -47 पुन्हा 1111 पुन्हा 9353, बरोबर. पुन्हा -4557 ह्या विषम संख्या आहेत. आता मित्रांनो आपण सम आणि विषम संख्या शिकल्या. त्यानंतर आता संख्येचा मुख्य म्हणण्यापेक्षा इम्पॉर्टंट प्रकार कोणता, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. त्यांना आपण इंग्रजीमध्ये प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर आपण म्हणतो. चला ते बघूया. मित्रांनो आता आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स आणि
कंपोजिट नंबर आपण शिकणार आहोत मित्रांनो. बघा आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ह्या दोन्ही नैसर्गिक संख्येचे प्रकार आहेत. काय नैसर्गिक संख्येचे नॅचरल नंबरचे प्रकार आहेत. बघा आता काय नॅचरल नंबर्स, त्याचे दोन टॉपिक कोणते आले, सब टाइप्स कोणते आले मित्रांनो, प्राईम नंबर्स. कोणते प्राईम नंबर्स आणि कंपोजिट नंबर. कोणते कंपोजिट नंबर. आता मित्रांनो हे मराठीतून सांगतो मला. प्राईम म्हणजे मूळ संख्या. कोणत्या मूळ संख्या आणि कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या. सिंपल आहे मित्रांनो. एकदा सांगतो नॅचरल नंबर कुठून सुरुवात होते मित्रांनो, 1 2 3 4 5 6 सो ऑन इन्फिनिटी. बरोबर. आता मित्रांनो प्राईम नंबर म्हणजे काय नीट समजून घ्या. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना फक्त ती संख्या आणि 1 या दोनच संख्येने भाग जातो, फक्त ती संख्या आणि 1 या दोनच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. सिंपल, एवढी सिंपल. बघा आता 3 आहे संख्या, 3 ला कोणी कोणी भाग जातो बाबा, 3 ला 1 न पण भाग जातो आणि स्वतः 3 न पण जातो. बरोबर. 3 ला दुसऱ्या कोणी संख्येने भाग जातो का, नाही जात. बरोबर. पुन्हा 2 बघा बरं, 2 ला 1 न प्रत्येक संख्येला भाग जातो, काय अडचण नाही. पुन्हा 2 ला 2 न पण भाग जातो. बरोबर. ह्याच्या पलीकडे कोणती संख्या आहे का 2 ला भाग जाणार नाही. पुन्हा मित्रांनो 13 बघा बरं, 13 ला 1 ने जातो, 1 ने तर सगळे जातो, 13 ला 13 ने जातो, दुसरी कोणती संख्या आहे का नाही. म्हणजे ज्या संख्येला स्वतः ती संख्या आणि 1 ने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणायचं. सिंपल. काय आपण काही उदाहरण बघूया. किती 2 3 5 7 11 13 17 19 बरोबर 23 पुन्हा 29 पुन्हा अशाच 31 बरोबर 37 अशा मूळ संख्या आपल्याला लिहिता येतात. मूळ संख्या पण खूप आहेत, म्हणजे असंख्य मूळ संख्या आहेत. त्या मूळ संख्या कळायला तुम्हाला. त्यानंतर आता कंपोजिट नंबर. बरं का. आता कंपोजिट नंबर काय असतात, ज्या मूळ नाहीत, थोडक्यात म्हणायला सिंपल ट्रिकसाठी बरं का, ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त असतात. पण आपल्याला व्याख्या पण आली पाहिजे. अशा संख्या की ज्यांना 2 पेक्षा जास्त अवयव आहेत. बघा इथं मूळ संख्यांना किती अवयव आहेत, 1 आणि 2, किती 2 अवयव आहेत. संयुक्त संख्येला 2 अवयव नसतात, 2 पेक्षा जास्त असतात. उदाहरण बघूया. समजा 4 ला अवयव किती बघा मित्रांनो, किती 1 ने जातो, स्वतः 4 ने जातो, पुन्हा 2 ने पण जातो का नाही, 2 2 4 जातो. पुन्हा समजा 6 घेऊ, 6 ला बघा बरं 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने पण जातो. म्हणजे यांना 2 पेक्षा जास्त अवयव आहेत का नाही. इथं किती 3 आहेत, इथं 4 आहेत. पुन्हा आणखी एक संख्या घेऊ आपण बघा 24 ला कोण कोण जातात बघा, 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 12 ने जातो, पुन्हा 24 ने जातो. म्हणजे 24 ला किती अवयव, 2 पेक्षा जास्त अवयव असले ती संयुक्त संख्या. सिंपल एवढंच. पण मित्रांनो आता बघा तुम्हाला मी इथे 2 घेतले, 3 घेतले, पुन्हा इकडे 4 घेतले, 6 घेतले, 1 कुठे, 1चा विषय काय. आता 1 मूळ का संयुक्त, बरोबर आहे का. परीक्षित प्रश्न येतो अशी कोणती संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बघा मित्रांनो आता 1चा विषय काय. आता 1 चे जर मी अवयव पाडायला गेलो बघा, 1 ला फक्त 1 नेच भाग जातो, 1 ला 1 ने भाग जातो. म्हणजे मूळ संख्या असायला 2 अवयव पाहिजेत, संयुक्त संख्या असायला पाहिजे 2 पेक्षा जास्त अवयव पाहिजेत, 1 ला 1च अवयव. म्हणून मित्रांनो 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. लक्षात ठेवायचं, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. या मित्रांनो आता नेक्स्ट टाइप आहे बघा मित्रांनो, कोप्राईम आणि ट्विन प्राईम. एकदम सिंपल आहे. कोप्राईम म्हणजे सहमूळ संख्या आणि ट्विन प्राईम म्हणजे जोडमूळ संख्या. आपल्याला हे शिकायचं. बघा मित्रांनो उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया. पहिल्यांदा उदाहरण, पुन्हा मी तुम्हाला व्याख्या सांगतो. बघा समजा 2 संख्या आहेत 8 आणि 15 बरोबर. आता मित्रांनो बघा कोप्राईम सह म्हणजे सोबत. बरं का, सोबत असायला 2 व्यक्ती लागतात ना, एक व्यक्ती म्हणजे सोबत असते का नाही, त्याला सोबत 2 3 असे खेळत लागतात. बरोबर. पुन्हा आता बघा 8 आणि 15. 8 आणि 15 चे अवयव पाडूया आपण. बघा 8 चे अवयव काय आहेत, 1 2 4 आणि 8. पुन्हा 15 चे मित्रांनो 1 3 5 आणि 15. आता मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं बघा, 1 ला गोळी मारायची, 1 ला बघायचं नाही, 1 प्रत्येकाचा अवयव असतो, काही संबंध नाही. बरोबर. आता बाकी उरलेले अवयव बघा, बाकी उरलेले अवयवामध्ये कोणी समान दिसतंय तुम्हाला, इकडे 2 आहे का नाही, इकडे 4 आहे का नाही, इकडे 8 आहे का नाही. म्हणजे यांच्यामध्ये 1 सोडून बाकी कोणताच अवयव समान नाही. 1 सोडून कोणताच अवयव समान नाही
त्यांना काय म्हणायचं, सहमूळ संख्या म्हणायचं. म्हणजे 8 आणि 15 हे काय झाल्या, सहमूळ संख्या झाल्या. 8 आणि 15 एकूणमेकीचे बरं का, सोबत असले तर ते सहमूळ झाले. आणखी एक उदाहरण घेऊ मित्रांनो, किती बघा 18 आणि 13. बघा आता ह्याचे अवयव बघा किती. 18 चे अवयव काय मित्रांनो, 1 2 3 6 9 आणि 18. 13 चे काय 1 आणि 13. आता मित्रांनो 1 सोडून कोणता कॉमन अवयव का नाही, म्हणजे ह्या पण काय झाल्या, सहमूळ संख्या झाल्या. 18 आणि 13 पण काय झाल्या, सहमूळ संख्या झाल्या. आता आणखी एक उदाहरण बघूया मित्रांनो, काय 24 आणि 18. आता 24 चे अवयव काय 1 2 3 4 6 8 12 आणि 24. 18 चे मित्रांनो 1 2 3 6 9 आणि 18. आता मित्रांनो याच्यामध्ये कॉमन आहेत का बघा, 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 6 कॉमन आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या सहमूळ आहेत एकमेकांच्या नाही, फक्त एकच कॉमन असायला पाहिजे आणि बाकी दुसरा कोणताही अवयव कॉमन नसायला पाहिजे, तेव्हा त्या संख्या एकमेकांच्या कोप्राईम होतात. आता जोडमूळ संख्या बरं का, जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोड म्हणजे लगेच जोडी असतात, जोडी असायला पाहिजे बरं का. मूळ संख्येची जोडी, पण कशी, मूळ संख्येची जोडी कशी की ज्यांच्यामध्ये फरक 2 पाहिजे. किती, फरक 2 पाहिजे. मूळ संख्यांची जोडी ज्याच्यात फरक 2 पाहिजे. काय बघा 3 आणि 5. किती, 3 आणि 5. पुन्हा मित्रांनो 5 आणि 7. पुन्हा 11 13. पुन्हा 17 19. यांना काय म्हणायचं, जोडमूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर्स. या ट्विन प्राईम नंबर्स, हे पण ट्विन. बघा 2 चा फरक आहे का, आहे. 5 आणि 7 मध्ये 2 चा आहे का, 3 आणि 5 मध्ये 2 चा आहे का, याच्यामध्ये 2 चा आहे. म्हणजे अशा प्रकारे कोप्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर आपले झाले मित्रांनो. आता याच्यानंतर तुम्हाला एकदा एक मी पूर्ण एक आकृती काढून दाखवणार आहे सगळ्या संख्येची, कोणत्या संख्या कुणाच्या मध्ये येतात, बरोबर आहे. ते आता आकृती बघूया आपण. हे झाले नॅचरल नंबर. कोणत्या, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. त्यानंतर त्याच्यावर झाल्या होल नंबर, पूर्ण संख्या. त्याच्यानंतर मित्रांनो इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या, झेड. त्याच्यानंतर मित्रांनो रॅशनल नंबर. कोणते नंबर, रॅशनल नंबर. हे मी क्यू न डिनोट करतो, रॅशनल नंबर क्यू न, बरोबर. आता हे रॅशनल नंबर झाले. रॅशनल नंबर सोडून दुसऱ्या संख्या कोणत्या असतात मित्रांनो, इररॅशनल नंबर म्हणजे क्यू डॅश, बरोबर. हे क्यू डॅश आणि क्यू मिळून काय झालं मित्रांनो, रिअल नंबर. हे कोणते झाले, हे झाले बघा, हे पूर्ण काय झाले, रिअल नंबर्स. पुन्हा हे झालं रिअल नंबर्स. मी लिहून देतो तुम्हाला बघा. हे पहिलं एन म्हणजे नॅचरल नंबर, पुन्हा हे होल नंबर, पुन्हा हे इंटिजर, पुन्हा मित्रांनो हे रॅशनल नंबर, हे झाले इररॅशनल, आणि हे टोटल संख्या कोणत्या झाल्या, रिअल नंबर. टोटल संख्या कोणत्या झाल्या, रिअल नंबर. आता मित्रांनो याच्यामध्ये पुढे बघा, आता नॅचरल नंबरचे 2 टाइप आहेत. काय, नॅचरल नंबरचे 2 टाइप आहेत. कोणते कोणते, प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. पुन्हा इंटिजरचे 2 टाइप आपण बघितले. कोणते इंटिजरचे, कोणते कोणते होते, इव्हन नंबर आणि ऑड नंबर्स, बरोबर. इव्हन नंबर, ऑड नंबर आपण एवढं बघितले. त्याच्यामध्ये आपण को प्राईम पण बघितले आणि पुन्हा ट्विन प्राईम पण बघितले. अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ नंबर्स आपलं संपलेलं आहे. धन्यवाद.